आणि म्हणून त्या उपमान्यूला प्रसंग आला आणि ब्राह्मणाच्या मुलासोबत त्या ब्राह्मणाच्या आईच्या हाताने त्याला जेवायची त्यावेळेला संधी प्राप्त झाली आणि अशी ओळ बसली पंगती गोपाळांची. बसल्यानंतर त्या आईनं ब्राह्मणाच्या त्या मुलाच्या आईनं खऱ्या दुधाची वाटी त्याच्या ताटात ठेवली. खऱ्या दुधाची वाटी ताटात ठेवली आणि जीव लागले घ्या म्हणले. पुंडली झाली ब्राह्मणाच्या घरी आणि मग हा त्या वाटीकडे बघू लागला. कोण? उपमान्यू. आणि बघता बघता त्याला वाटलं या वाटीमध्ये काय वाढलंय पांढरं. माझी आई रोज देत होती ना त्याच्यापेक्षा हे वेगळं दिसतंय. ब्राह्मणाच्या मित्राला विचारलं हे काय आहे. त्याने सांगितलं बाबा हे खरं गावरान गाईचं दूध आहे. नाही नाही म्हणला माझी आईनं एवढं मोठं केलं ना मला हे दूध नाही म्हणला हे वेगळंच दिसतंय. पण माझी आई देत होती ती वेगळं होतं दूध म्हणलं. त्या ब्राह्मणाच्या मुलाने सांगितलं उपमान्यू अरे ह्याला खरं दूध म्हणतात. आणि तो ताटावरचा उठला महाराज आणि आईकडे गेला आणि आईला सांगितलं आई आतापर्यंत बाबा गेले तसं मला दूध म्हणून तू काय देत होतीस. आईला हे शब्द उच्चारल्यावर आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि आईनं सांगितलं बाळा तुझे वडील गेल्यापासून माझ्याकडे तेवढं सुद्धा आर्थिक विवंचना होती रे. तुला दूध आणून मी वाटीवर शेजारचं तुला पाजील पोशील एवढी माझ्याकडे बाब नव्हती म्हणून मी तुला पिठाचं पाणी करून दूध देत होते. आज ज्या ब्राह्मणाच्या संगतीमध्ये तुला जे दूध मिळाले बाळा तेच खरं आहे. लक्षात घ्या बाळा तुला जर मागायचं असेल ना दादा ते माझ्याकडे मिळणार नाही. तुला मागायचं असेल तर जा. आणि त्याच दिवशी आईचं त्या ठिकाणी साष्टांग दंडवट घातला आणि बाळ वनामध्ये निघून गेलं. उपमान्यू महाराज त्या भगवान परमात्म्याचे सदा नाम घोषण करू हरी कथा सदा चित्तात समाधान झाल्याबरोबर त्या नामस्मरणाचा जप वाढला आणि भगवान परमात्म्यानं म्हणा कशासाठी गेलता वाटीभर दुधासाठी. पण देणाऱ्याला तरी कळावं ना वाटीभर देवा का किती देव. पण त्या भगवंताने महाराज त्या उपमान्यूसाठी क्षीराब्दीची करून या उपमान्यू पुढे जगजेटी ठेविली असे. लक्षात घ्या ज्ञानोबराचं चिंतन आहे. आकाश समुद्रच दुधाचा उपमान्यूकडे वळला. सुखासुखी मिळाला का नाही मिळत. म्हणून हे परमार्थाचं धन महाराज हे धन प्राप्त करण्यासाठी या देहाला आल्यानंतर सेवा करायची आणि ही सेवा देवाच्या दारात केली पाहिजे. आता ही देवळाचं दार आहे का देवाचं दार आहे सांगा बरं. ही तुम्ही बांधलंय का देवानं बांधलंय. हा मग मानवानं निर्माण केलेलं लक्षात घ्या. माझं थोडस चिंतन थोडं सूक्ष्म आहे. आपण निर्माण केलेलं त्याला देवळ म्हणतात का मंदिर म्हणतात का नाही. आपण निर्माण केलेलं मग हे आपण घडून बसविलेलं आहे. हे देवळामधला देव मूर्तिकार आहे. लक्षात आलं. पण खऱ्या देवाचं दार आतापर्यंत माहित नसल्यामुळं आपल्याला ते दार कळत नाही. लक्षात आलं का. खरं दार कुठं आहे हे कळायला पाहिजे. आणि खरं दार काढण्याशिवाय हरिप्राप्तीशी अंधारावे विनाकारण आपल्याला देवाचं दार सापडणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात मी संतांच्या कृपेनं गुरुच्या कृपेनं त्या दारात उभारलो आणि म्हणून करता तत्पर. उभा म्हणजे तत्पर. आता या ठिकाणी साधना साध्य विषय आणि फळ लक्षात आलं. या अभंगाद्वारे ज्ञानोबरा चिंतन करतात साधनेने काय साध्य झालं हे महत्वाचं. साधना देवाचे द्वारे उभा क्षणभरी आणि त्या देवाच्या दारामध्ये उभा असल्यामुळं तत्पर त्या कार्यामध्ये रत असल्यामुळं तेने मुक्तिचारी. त्या साधनेनं माझ्या जीवनाला 4 मुक्त्या प्राप्त झाल्या. आणि ही जर साधना तेने मुक्तिचारी साधी गेल्या आणि ही जर साधना ज्ञानोबराय म्हणले तुम्हाला जर जमत नसेल तर म्हणले काय
जीवाला तर काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुण्याची गणना कोण करी. कारण साधना जप तप कर्म ही जी आहे ना साधना, ही तुम्हाला होत नाही. हे ज्ञानोबरायनच करू जाण. अष्टांग योग हे ज्ञानोबरायनच करू जाण. आपल्याला सांगितलं या ठिकाणी जी सरळ सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे. शहाणा तो धनी घेता. कोण कुणी घेतलं? शहाणा तो, जो शहाणा आहे तो हे घेतो. शहाणा तो धनी घेतो आहे. म्हणून या ठिकाणी या जीवनामध्ये आपल्याला जर तुम्हाला लई देवाला प्राप्त करण्यासाठी जर तुम्हाला सोप्यात सोपं माझ्या संताने सांगितलं, योग होत नसेल, तप होत नसेल. कारण या ठिकाणी तर असं सांगितलेलं आहे, योग याग विधी आणि येणे नव्हे उपायाची उपाधी. उपायाची उपाधी आहे. पण इथं या ठिकाणी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना बस एवढं. हरिही पापम हरती हरिही. लक्षात घ्या, चित्ताचं आकर्षण लक्षात घ्या. भगवान परमात्म्याच्या उच्चारानं होत असं हरी. हरी हरी हे उच्चार. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हा री लक्षात. हा री हा म्हणल्यानंतर लक्षात घ्या तोंड उघडलं जात. हा री बरोबर आहे. हा री हा म्हटल्यानंतर आतलं पाप बाहेर येतं. हा तोंड उघडलं. री री म्हणजे टाळूवर नाही. लक्षात घ्या व्हायब्रेशन होतोय बरोबर आहे. री री उच्चारा बरं, टाळूवर नाही. आणि री उच्चारताना वात्विक विचार घालतोय, सात्विक विचार. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा. महादेवानं तो जपला म्हणती जेवाच्या. मग महादेव भजन करतय. मग आपल्याला काय येत नाही. सगळ्याला प्रमाण पाठ आहे बरं. महादेव सतत भजन करतात. नव्हे नव्हे आज हो पार्वती सहित भजन. पार्वती सहित आज जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव का धर्माचे नगर देख विठू पाटील त्याचे नाव गा. जरा जाऊ तया काया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो. आणि त्याचे चरणी रोज नित्य नियमानं काकड्याला शंकरन पार्वती. आपल्या पार्वती झोपीत देवळा. आपण काकडा करायला पाठ असणं गरजेचं आहे. काकडा आणि हरिपाठ हे वारकऱ्याच्या दोन संध्यात महाराज. टाकडे तुकडे पाठ करून त्याला गायक म्हणतात. ज्याला अभंग पाठ आहे त्याला वारकरी म्हणतात. ज्याला काहीच पाठ नाही त्याला दिंडी मालक. असे बरीच आहेत. आळंदी ते पंढरपूर मोठं बोलत नाही गादीवर भगवंताच्या समोर आहे. काही येत नाही. हरिपाठ पाठ नाही, अभंग पाठ नाही, पण दिंडी मालक. आपल्याला काय करायचे? त्यांना द्यायला देव. आपण कशाला जळायचंय उगाच त्यांच्यावर? लक्षात आलं का तुमच्या? आपण कशाला जळायचंय? प्रारब्ध ही नाही महाराज. अन्न मान एक प्रमाण आहे. धन हे तो प्रारब्ध आधीन. म्हणून त्यांना मिळाले दोन दोन दीड एका गाडीनात काय घेणं का देणं आपल्याला. पण जीवनामध्ये खरंच स्वार्थ जर असेल तुका म्हणे जन्म आल्याचे आणि विठ्ठलची एक त्याला पाहावं. आणि त्याला असं पाहावं, त्याला आत्म्यातून पाहावं महाराज. चित्तामधून साठवावा लागतो तो. आणि तेव्हा पाहावा लागतो महाराज. साठवल्याशिवाय पाहताच येत. आणि जीवी हृदय त्यांची सरली आणि झाला सफळ. आपल्या जीवनाचा व्यापार सफळ झाला ना दादा. बस त्याचं चरित्र त्याचा इतिहास बनला. आणि चंद्र सूर्य आहे तो त्याचा इतिहास महाराज. सोपं नाही बरं का. म्हणून आपलं चाललंय याच्यामध्येच आपलं परिवर्तन व्हावं ही पांडुरंगाच्या महादेवाच्या चरणी माझी विनंती आहे. आपल्या घरातला संसार सात्विक आहारानं परिपक्व बनवावा. मला हे कळत आहे. तमाम महाराष्ट्रामध्ये आपलं तेने मुक्तिचारी साधलेल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. मग प्रभूचं नामस्मरण नामस्मरण करायचं. आणि नामस्मरण करत करत आपल्या देहगावची यात्रा संपवायची. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये
ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर जन्माला आले आणि भजन करून देह ठेवला महाराज. याच मातीमध्ये महाराज बंकट स्वामी जन्माला आले आणि भजन करून देह ठेवला. याच मातीमध्ये महाराज हो आपले भगवान बाबा याच मातीमध्ये पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली महाराज आणि देह भजन करून ठेवला. तेव्हा एवढा आता आज जगामध्ये वाऱ्या हाती चाले माप सज्जनाची विनाकारण कीर्ती बनत नाही महाराज. लक्षात ठेवा. म्हणून हा जन्म पुन्हा मिळणार नाही. म्हणून याच जन्मामध्ये देवाचं दार गवसावं, मुक्त्या सापडाव्या आणि साधना घडावी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महाराज. पण म्हणले 100 वर्षे या युगामध्ये संसारिक जीव आहे. असू द्या जीव संसारिक पण संसारामध्येच राहा. पण काय करा वेदशास्त्र उभारी पायाचा आसोनी संसारी. हा 3.5 हाताचा जोपर्यंत संसार आहे तोपर्यंतच घेता येत आहे. तुम्ही म्हणताल ह्या पाठीकोटीच्या संसारात ह्या संसारात राहून हे संसार आपल्याला सुधरू देत नाही महाराज. लक्षात घ्या. इथं जोपर्यंत आहे का प्राण तोपर्यंत आसोनी संसारी. पुनरपी जन्म पुनरपी मरण याला संतांनी संसार म्हणतात. आपल्यासाठी पांडीकुंडीचा देखावा संसार आहे पण संतांसाठी संसार कोणता आहे देहरूपी. लक्षात घ्या. या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत आसोनी संसारी आणि जीवी वेगो करी. असं कुणी सांगितलं वेदशास्त्र उभारी पाया सदा. मग सांगल्यानं सांगितलेलं ऐकावं का नाही ऐकावं. ऐकावं हा जीवाचा धर्म आहे. संतांनी सांगितलेलं ऐकावं हा जीवाचा धर्म आहे. देवाने सांगितलेलं ऐकावं हाही जीवाचा धर्म आहे. म्हणून करता माय बापा या ठिकाणी माऊलीने सांगितलं की बाबानो जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत सकळ सिद्ध आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय नव तू आपुले तीर्थयात्रा जाया चुकू नको. तुम्ही सगळे तीर्थयात्रावासी आहात माय बाप. धन्यवाद तुम्हाला. कारण जीवन हे तीर्थाला गेल्यानंतर तिथलं पुण्य महात्म्य वेगळं सांगितलं. तीर्थाचं पुण्य वेगळं आहे. म्हणून करता आध्यात्मिक भौतिक आणि दैविक स्नान या देहाला घडावे लागतात. म्हणून दैविक स्नानासाठी तीर्थयात्रा करावी लागतात. आध्यात्मिक स्नानासाठी हा सत्संग करावा लागतो.
हा सत्संग आपल्या गावामध्ये जे आहे ना 8 दिवस हा सत्संग आहे. हा सत्संग करावा लागतो आध्यात्मिक स्नानासाठी आणि भौतिक स्नानासाठी सर्वोच्च पाणी आहे. कारण शरीराची स्वच्छता करण्यासाठी रोजचं स्नान आहे. पवित्रता आता वरून स्वच्छता आहे पण आतून मलिनता आहे. ही मलिनता जाण्यासाठी तीर्थाचं स्नान, म्हणून तीर्थाचं स्नान केलं, आतून पवित्रता आली. आणि ह्या सप्त्यामध्ये या सत्संगामध्ये जो कोणी 9 ते 11 असेल, रामकथा असेल, हरिपाठ असेल, हे भगवंताचं साधन आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. म्हणजे आसोनी संसारी जेवढे देह चालतात, लक्षात घ्या, फक्त मानवाचे, बाकीच्या देहाला आसोनी संसारी नाही. त्या देहाला फक्त 4 गोष्टीचं ज्ञान आहे. भूक लागली की खायचं, त्यांना भीती आहे, हो, त्यांना झोप आहे, निद्रा, आणि त्यांना उत्पत्तीचं एक ज्ञान आहे. 4 गोष्टीचं ज्ञान आहे. पण या डोक्यामध्ये एवढं ज्ञान घातलंय महाराज, एवढं ज्ञान घातलंय की या देहाला आल्यानंतर मानवाच्या इंद्रपद प्राप्त करता येत, या देहाला आल्यानंतर राजा होता येतो, या देहाला आल्यानंतर वैकुंठात जाता येतं का नाही, ब्रह्मपद प्राप्त करता येतं या देहाला. जर का कुठंच बसत नसेल, यमाचा पाहुणा प्राणी होय, शेवटी मग यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राण तर यमाचा पाहुणा आहे असं ज्ञानोबरायाने सांगितलं. मग पाहुणे कुणाचे व्हावे? विठ्ठल पाहुणा आला मुच्या घरा आणि लिंब लोण करा सावळ्या. पाहुणा जर इथं देव यावा असं वाटत असेल तर आपलं घर तसं बनवा. तुका म्हणे देह विठ्ठलेन काम देवाच्या दारात आल्याशिवाय. पण या देवाच्या दाराकडे येण्यासाठी 2 चोर आहेत. कोण? काम आणि क्रोध. बरोबर आहे, काम आणि क्रोध हे लागलेलं सुरुंग आहे माणसाला, लागलेलं सुरुंग आहे. आणि हे सुरुंग चांगल्या कामाला आड. लक्षात आलं का तुमच्या? ज्ञानोबरायची भाषा आहे. या संसारामध्ये महाराज येत विषयाची घनदाट झाडी, किती घनदाट झाडी, आणि त्यामध्ये काम क्रोधाची जोडी म्हणा, दडी म्हणा. लक्षात आलं? आणि त्या झाडीतून विषयाच्या, हे आध्यात्मिक चिंतन आहे, तुम्ही ज्ञानी माणसं म्हणून सांगतो, विषयाच्या झाडीमध्ये जर गेला, उदाहरण येड्या बाबळीच्या काटाडीत गेला तर ती येडी आम्ही झालो काम क्रोध बंदी खानी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो. आणि ही जर काम क्रोध निघून गेले का आपोआप देवाचं दार दिसतंय महाराज. त्याला सोपं का देवाचं दार दिसणं? हे जावे लागतात षडविकार. हे षडविकार गेले की देवाचं दार आहे. देवाचं दार दिसलं की, दार दिसल्यानंतर आत प्रवेश केला की देव दिसल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी चिंतन आहे. माझ्या चिंतनाला टाइम पुरत नाही. 11 वाजले ना, म्हणून या ठिकाणी देव बोलवतोय. बरोबर आहे. कुणाच्या मनात ही महाराज आणायचा आणि ती महाराज आणायचा असं काही करू नका. सगळ्याच्या विचारानं बैठक घ्यायचा जा आणि सगळ्याच्या विचारानं सांगा. मनानं कोणी कार्य करू नका. हे तुमचं गाव आहे. बरोबर आहे ना? हा धर्माचा पाय आहे, हा धर्माचा पताका आहे, आपल्याला टिकवायचा आहे महाराज. लक्षात आलं का? तुम्ही परमार्थिक माणसं आहे, बस जास्त वेळ मी घेत नाही. इथं सांगितलं हरिपाठातलं चिंतन आहे. हरिपाठातलं चिंतन सूक्ष्म आहे. ज्यानं आपल्या सूत्रानं हरिपाठ पाठ केला त्याला हरिपाठ म्हणजे ज्ञानोबरायानं दर्शन दिलं म्हणायचं. लक्षात घ्या, ज्ञानोबरायाचं साक्षात दर्शन म्हणजे ज्ञानोबरायाचं हरिपाठ आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायानं सांगितलं वेदशास्त्र उभारी हे वेदानं सांगितलं आम्हाला. आणि ज्ञानोबराय म्हणले की वेदाचं जर खोटं वाटत असलं तर द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानोबराय म्हणले ही माझं खोटं वाटत असलं तर व्यासाने त्यांच्या मुखातून सांगितलं ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी.
आता पांडवाला घर होतं का सांग? आ पांडवाला घर होतं का? पांडवाला घर नव्हतं. पहाते पांडव अखंड वनवास. मग इथं ज्ञानोबा या ठिकाणी हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडव हे वनवासी. वनवास म्हणल्यावर सुख आलं का दुःख? आणि जिथं भक्ताला दुःख आहे त्या घरामध्ये पांडवा घरी. लक्षात घ्यायचा, दुःखाच्या घरामध्ये दुःखाच्या घरामध्ये पांडवाच्या सोबत सहकार्य तो परमात्मा आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा. तुम्ही थोड्यासाठीच महाराज उठला. तुमच्यासाठी मला एक नाथाचं बारूद म्हणायचं. पहिला दिवस होता, आनंद घ्यायचा होता, थोडा आवटाळा बी काढला असता सगळ्याचा. म्हणून बसा. हा म्हणूनच म्हणलंय आपल्या सेवा तर धावत्या वेगामध्ये सगळ्याला कळाली आहे. पण या ठिकाणी ज्ञानोबरायचं चिंतन आहे. ज्ञानोबरायची संध्या हरिपाठ आहे. हरिपाठ करून घेण्यासाठी हरिपाठाच्या नियमानं पाठ करू नका, पण हरिपाठाच्या नियमानं वागा. याला हरिपाठ म्हणतात. उठाला काय घ्यावं, काय लिहावं, काय द्यावं हे सगळं विचार याच्यामध्ये सांगितलं. बरोबर आहे का नाही? म्हणून सांगतो तुम्हाला, आज कलियुगामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं. काय झालं लक्षात घ्या. आपलं खरं इथं कोण आहे बरं? सगळं प्रमाणानं माहिती. लक्षात घ्या, विश्वास आपल्याला कधी येतो? ज्या वेळेस आत्म्याला ठेस लागते ना दादा, तेव्हा कळत की आपलं इथं. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माझेच म्हणतो आपण. बरोबर आहे का नाही? जोपर्यंत अज्ञानपणामध्ये तोपर्यंत माझे. आता एक थोडस सांगतो बरं का महाराज. महाग करुणाचा काळ. आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह होतो महाराज. आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे आम्हाला केलं बंद केलं, फेकून भाकरीन फेकून गोळ्याचं. होत्या का नाही? कोण येत होतं आमच्या जवळ? काय नाही महाराज, कोण नाही कुणाचं. आप तर इष्ट सख्य सोयरे. अहो कोणी येणा गेलं, बघायला सुद्धा येणा गेलं. आणि नमो नमो करता करता महिना झाला आणि आम्ही पुन्हा रिपोर्ट आला आमचा निगेटिव्ह. लक्षात आलं? मी काय सांगायला आणि ज्या वेळेस निगेटिव्ह रिपोर्ट आला आणि त्यावेळेस महाराज आनंद झाला आम्हाला आणि आम्ही घरी निघालो. आमची मुलगी होती. आता बापाला आजार झाल्यानंतर तिला गोड वाटणार आहे का मला सांग? कधी भेटेल असं तिला वाटलं. लक्षात घ्या का सांगतोय. लेकराला महाराज कळवळा आला आणि तिनं कधी येतील आईपाशी घरानं करायचं. पप्पा कधी येतील म्हणायचं. लक्षात घ्या, कुणाची बी त्या वेळेला प्रेम असतं त्या लेकीचं. डुबरी असते जात लेकी. आणि म्हणून करता सुट्टी झाली आणि आम्ही आलो बरोबर. तिला वाटलं आज पप्पा घरी येणार आहेत बरं का महाराज. आणि ज्या वेळेस अंगणात येऊन 15 फूट उभारलो मी, आल्याबरोबर मुलगी पळतच आली महाराज. अशीच झाप घ्यावी म्हणता मागून तिची आई म्हणते थांब, त्यांना करुणा झालेला. आणि मला पुन्हा वाटलं की शेजीची कामी ना म्हणलं रात्री कीर्तन करू करू पाकिट हवाली केले. शेवटी कोणी नाही रे कोणाचे आई कोण कुणाचे माय बापो. म्हणून ज्ञानोबरायाचं चिंतन ऐका आणि हरिपाठ आपल्या सोबत येणार आहे. बाकी कुणी येणार नाही हो. हे खरा पाया आणि खरं या ज्ञानोबरायाने सांगितलंय. म्हणून या देवाच्या दारात सगळेजण आनंदाने या, आनंदाने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने. म्हणून एकदा सगळ्यांना नाथाचं बारून सांगतो आणि सेवा समर्पित करूया. काय झालं ज्या वेळेस नाथांनी सांगितलं महाराज या ठिकाणी कलियुगामध्ये या ठिकाणी ज्याला ज्याची आवड आहे महाराज त्या आवडीचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे नाथांनी. काय म्हणाले झोपलेत का पिकरवाले जागेत? वा वा. सुई घे. लक्षात घ्या ही नाथाचं बारूड आहे. सुई घे, पोट घे, वाची फणी घे ग हे राम्याची आई वाढ ग माय.
केसरी केसरी बनिगे मैना ताई ज्ञानदादाला गुहे ज्ञानाचा पाहणा पाजला त्या नाथांचं वारुडे. लक्षात घ्या, याचा अर्थ फार विद्वत्तेचा लक्षात घ्या. निस्ती पोतन काळ म्हणीन हे जर तुम्हाला हे रूपक घातलंय महाराज, पण काळी पोत काय मणी काय मणी काय महाराज याचं आध्यात्मिक चिंतन आहे. म्हणून आज त्या नाथांचं गुण या ठिकाणी आपल्या या भावनाथांच्या दरबारामध्ये अंतकरणातली भावना व्यक्त केली. माय बापो, मी काय पंडित नाही, ज्ञानी नाही ना अधिकारी नाही, म्हणून तुमच्या अंगा खांद्यावरचं लेकरू म्हणून या गादीवर उभाय महाराज. म्हणून त्या कृपा आशीर्वादाने आज पहिल्या दिवसाचं या ठिकाणी या ज्ञान यज्ञ सोहळ्यामधली सेवा या याचक जीवाकडे आलेली. माय बापो, खरोखरच संकट होतं, पण माझ्या सुद्धा पाठीवरचं संकट भगवंतानं दूर केलं. आणि जास्त संकट नाही महाराज, कारण लोक ज्यानं तारी घेतली त्यालाच बोलतात महाराज, लक्षात घ्या. म्हणून हे साधू संतांच्या चरणी या ठिकाणी तुम्हा महंत मायबापांच्या चरणी नतमस्तक करतो. मायबापो,
सेवेमध्ये अभद्र शब्द असतील, माझ्या वाणीचा दोष चांगला असेल तर भगवंताच्या कोण सांगणारा तो चिंतन नाही महाराज. कृपा आशीर्वादाने जी माझी वाणी बोलली चांगलं असेल तेवढं हृदयात ठेवा महाराज, आणि जे वाईट असेल ते आसार असेल ते फेकून द्या महाराज, आणि सार असेल ते हृदयात घ्या. त्यापासून सुंदर असा यज्ञ सोहळा आहे, आणि या यज्ञ सोहळ्याला सुंदर असं या ठिकाणी वैभव प्राप्त करून तुम्ही भावठाणा नगरीतील सर्व जनतेने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून असंच तुमच्या हातून सत्कार्य हे फार पूर्ण पाडावं, नवे नवे आपल्या हाताने सत्कर्म घडावे हीच भगवंताच्या चरणी मी विनंती करतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय